हाय मित्रांनो, आपण चाललोय केदारनाथला. केदारनाथला जाण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे एक मोठी ट्रेकिंग बॅग, जी की वॉटरप्रूफ असेल. एक ट्रेकिंग बॅग हवी आणि दुसरी एक स्मॉल बॅग. ट्रेक करताना मोठी बॅग आपण वरती नाही नेऊ शकत, त्याच्यासाठी एक स्मॉल बॅग पाहिजे. एक स्लीपर आणि एक ट्रेकिंग शूज पाहिजे. तसंच टॉवेल, अंडरगार्मेंट्स, रुमाल 4-5 पेअर, थंडीचे हँड ग्लोव्ज ज्याला आतून उलन असेल, एक मफलर, तसेच ट्रॅक पॅन्ट्स, टी शर्ट जे की लगेच सुकेल, तसेच जीन्स, -डिग्री टेम्परेचरचं जॅकेट, स्वेटशर्ट हवेत आपल्याला, थंडी भरपूर असते तिथं. वॉटरप्रूफ जॅकेट, एक ब्लँकेट आणि एक वॉश बॅग, ज्यामध्ये आपण आपलं पॉवर बँक 20,000 mAh ची पॉवर बँक आहे. वरती लाईटीची सोय नसल्यामुळे फोन चार्जिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. एक बॅटरी, चार्जर, ह्या महत्त्वाच्या गोष्टी हव्यात. तसेच एक कानटोपी. ह्या गोष्टी कलेक्ट करूनच आपल्याला या ट्रॅकवरती जायचंय. त्याचसोबत आपण घेतलंय मेडिकल किट, ज्यामध्ये सगळ्या प्रकारचे मेडिसिन आहेत. वॉमिटिंग, लूज मोशन, पेन किलर, वॉलिनी स्प्रे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कलेक्ट करायच्या. तसेच ट्रेकला वरती जाताना आपल्याकडे पाहिजे चॉकलेट्स. मी त्याचसोबत घेतली शेंगदाणा चिक्की पॅकेट्स, बिस्किट्स, राजगिऱ्याचे लाडू आणि तसेच घरून करून घेतलेले ड्रायफ्रुट्सचे लाडू आणि गुळ शेंगदाण्याचे लाडू. तसेच केटल सुद्धा मी सोबत घेतलंय. जसं की आपण ज्या ठिकाणी रूम घेतो त्या ठिकाणी जर आपल्याला गरम पाण्याची शक्यतो तिथं सोय नसते, तर आपण जे पाणी आहे ते गरम करून ॲटलिस्ट त्यानं आपले हात पाय धुवून फ्रेश होऊ शकतो. 2-3 वेळेस गरम केलं तर त्याने आंघोळ सुद्धा करू शकतो. या गोष्टीसाठी मी केटल सुद्धा घेतलेलं आहे. या गोष्टी आपल्याला घ्यायच्यात. आपल्याला त्या ठिकाणी कॅश असणे खूप गरजेचं आहे. नेटवर्क नसेल, फोनपे, गुगल पे होत नसेल, तर आपल्याकडे कॅश असणं भरपूर महत्त्वाचं आहे. तसंच ट्रेक करताना तहान लागत नाही, पण आपण थोडं पाणी पिलं पाहिजे. पाणी पिण्यासाठी आपली जी बॉटल आहे, ती बॉटल तिथल्या वातावरणामुळं त्यातील पाणी पूर्णपणे थंड होऊन जातं. ट्रेक करताना कमीत कमी आपल्याकडे थर्मास पाहिजे, 1 ते 2 बॉटल. त्या थर्मासमध्ये जे आपण पाणी भरतो ते गरम पाणी गरम राहतं. ट्रेक करताना आपण त्याचा एक घोट घेत वर जाऊ शकतो. तसंच एव्हरेस्ट एनर्जी पावडर मी घेतलेली आहे, जी की आपण 3 ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून ज्यावेळेस ट्रेक करतोय त्यावेळेस ते पाणी पित आपण वर जाऊ शकतो, ज्याने डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस कमी आहेत आणि एनर्जी बॉडीमध्ये टिकून राहील. हर हर महादेव, हर हर महादेव, जय बाबा केदारनाथ. तेरे ऊंचे ऊंचे पर्वत हैं और लंबे लंबे रास्ते हैं. इन ऊंचे ऊंचे पर्वत में मेरे भोलेनाथ बसते हैं, मेरे भोलेनाथ बसते हैं. कहीं धूप कहीं छाया, सब है तेरी माया. सारी दुनिया घूम के केदारनाथ में आया. तूने मुझे बुलाया पर मैं समझ न पाया.